सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 20 अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 52 ते 54 या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपले आदर्शस्थान असलेले छत्रपती शिवराय स्वामी विवेकानंद यांना शतशः नमन. आपलं ब्रीदवाक्य स्वामीजींनी सांगितलेलं, ऑल पॉवर विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. हे वाक्य सातत्याने उरशी बाळगून स्वतःचा विकास साधणं हे आपल्या स्वयंप्रेरितांचा उद्देश आहे. भगवंताच्या चरणी नमन करून आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. गेल्या 19 भागांपासून भगवद्गीतेची पार्श्वभूमी, आपण त्याच्यामध्ये कुठे स्टँड करतो आहोत, आपण स्वतःला कुठे त्यामध्ये पाहायचं आहे, इथून सुरुवात झालेला हा प्रवास गेल्या भागापर्यंत आपण बुद्धियोग अर्थात कर्मयोगापर्यंत येऊन थांबलेला आहोत. एखादा विषय असेल, शाळेतला क्रमिक विषय असेल, मराठी आपण उदाहरणासाठी घेऊया. मराठी विषय जर शिकवायचा असेल तर एका शाळेमधल्या एक शिक्षिका किंवा शिक्षक ज्या पद्धतीनं तो शिकवतील त्याच पद्धतीनं दुसऱ्या शाळेतला शिक्षक हा तिथे शिकवेलच असं काही सांगता येत नाही. दोघांच्याही पद्धती वेगळ्या असू शकतात, त्यामागचा आशय वेगळा असू शकतो, अनेक गोष्टी असतात. पण मूळ जो त्यातला विषय असतो किंवा सिलेबस ज्याला आपण म्हणतो, तो तोच शिकवावा लागतो. त्याच्या बाहेर काही फारसं जाता येत नाही. त्याचं कारण असं की एक तर जो शिकवणारा शिक्षक आहे त्याची पात्रता, दुसरं समोर जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची पात्रता आणि त्यांचा उद्देश, अशा अनेक गोष्टींचा विचार करून ती गोष्ट शिकवायला लागते. त्याच पद्धतीनं भगवंत ज्याला इथे भगवद्गीता सांगतोय, तर सांगणारा भगवंत आहे, त्यामुळे त्याच्या पात्रतेबद्दल शंका नाही. परंतु ऐकणारा अर्जुन आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे ज्याला भगवंत अर्जुनाला उद्देशून ती गोष्ट सांगतोय, त्यावेळेला त्याचा उद्देश वेगळा आहे, त्याचा आशय वेगळा आहे. आपण ज्यावेळेला ही गीता आपल्या बाजूने समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला उपस्थित असलेल्या प्रत्येकांसाठी ती गीता वेगळी आहे. एकच आशय सगळ्यांसाठी असू शकणार नाही, एकच वाक्य सगळ्यांनाच लागू पडणार नाही. त्यामुळे आपल्या आयुष्याशी संबंधित असलेल्या गोष्टींनुरूप आपल्याला ही गीता समजणार आहे. ओवी क्रमांक किंवा श्लोक क्रमांक 11 ते 25 मध्ये विश्वाचं सत्य ज्ञान भगवंतांनी सांगितलं. ते प्राप्त कसं करावं, त्याच्यासाठी पुढचा कर्मयोगाचा भाग सांगितला. आणि तिसरा जो महत्वाचा गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला जो भाग आहे, की हे सगळं कशासाठी करायचंय, काय मिळणार आहे ह्यातून. कारण माणूस स्वार्थी असतो. एखादं कर्म केलं की ह्यातनं काय मिळणार, काय होईल ह्यानी, हा स्वाभाविक प्रश्न त्याला पडतो. आणि तो पडलेल्या प्रश्नाचं जर त्याला अनुरूप असं उत्तर मिळालं, की त्याला जे अपेक्षित आहे तसं जर उत्तर मिळालं, तरच तो ते कर्म करतो. मग हे आत्मज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, कर्मयोगाच्या गोष्टी सांगितल्या, काय मिळणार आहे यातनं ते सगळं करून. हा महत्वाचा आशय जो आहे, तो येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये शेवटचा जो अध्यायाचा शेवटचा टप्पा आहे, त्याच्यामध्ये भगवंत आपल्याला हे उत्तर देणार आहे. कारण फक्तच करा म्हटलं, निष्काम कर्म करा म्हटलं, तर सहज साध्य नाहीये ते. आपल्याला प्रत्येकाला फलाची अपेक्षा असते. त्यामुळे हा स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडतो. परंतु स्वयंप्रेरकच्या माध्यमातून भगवद्गीता समजून घेत असताना काही गोष्टी आपल्याला प्रकर्षाने, बघा कशी गंमत आहे. निरमाची ऍड पाहिली, आपल्याला ताबडतोब ते डिटर्जंट आहे, निरमा वॉशिंग पावडर,
त्याची ॲडव्हर्टाइजमेंट, कितीतरी गोष्टी आठवल्या. लाईफ बॉयची पाहिली, अगदी त्या ॲडव्हर्टाइजमेंटची टॅगलाईन आठवली, चाइल्डहूड आठवलं. लहानपणी हा किती त्याचा आपला प्रभाव होता आपल्यावरती. अमिताभ बच्चनला पाहिल्यानंतर त्याचे वेगवेगळे मूव्हीज डोळ्यांसमोर आले असतील. त्याचा शहेनशाह हे जे बिरुद आहे ते डोळ्यांसमोर आलं. पण ज्यावेळेला मी माझ्या समोर येतो, मला काय लिहावं हा प्रश्न पडतोय. सो हे जे पहिले 3 चित्र दाखवले, ह्या 3 चित्रांना काय म्हणायचं किंवा हे 3 चित्र समोर आल्यानंतर आपण काय म्हणावं, हे दुसऱ्याने सेट केलंय, आपण नाही ठरवलं. निर्मा म्हटल्यानंतर ते चित्र दाखवल्यानंतर तुम्ही ह्याच पद्धतीने रिस्पॉन्स करायला पाहिजे, हे आपल्याला बिंबवण्यात आलं म्हणावं, की असंच आहे. लाईफबॉयचं साबण ज्यांनी लहानपणापासून त्या जाहिराती पाहिल्यात, तर त्यावेळेला लाईफबॉय म्हणजे अप्रूप होतं त्याचं, की लाईफबॉयचं साबण म्हणजे वॉव! दॅट्स ग्रेट. म्हणजे लक्झरियस लाईफ म्हणजे काय तर लाईफबॉयचं साबण. हे बिंबवण्यात आलं. अमिताभ बच्चन, द लीजेंड, शहेनशाह, व्हॉटएव्हर. अमिताभ बच्चननी कधी म्हटलं, "मी शहेनशाह आहे"? नो. आपल्याला असं सांगण्यात आलं, की ह्याला असं म्हणायचं आहे. पण जेव्हा मीच माझ्या समोर येतो, ह्याच्याबद्दल काय सांगायचं? हे मला कोणीच सांगितलेलं नाही. रादर मी कधी शिकलो नाही. आणि त्यामुळे जेव्हा मला माझी ओळख करून घ्यायची वेळ येते, त्यावेळेला मी कन्फ्यूज असतो, की काय आहे? अरे, ह्याची काय ओळख करून घ्यायची? हा कोण आहे माझ्यासाठी? हा तर माझाच आहे. पण माझंच मला सांगताच येत नाही. काय लिहायचंय ह्याच्याबद्दल? आय डोंट नो. माझी स्वतःची प्रतिमा काय आहे हे मलाच माहीत नाही. कारण त्याचं लेबल आजपर्यंत मला कोणी लावलंच नाही. जी लावलीत कोणी शहाणा म्हटलं, कोणी वेडा म्हटलं, कोणी आणखीन काही म्हटलं, कोणी प्रत्येकाने वेगवेगळं म्हटलं. एक माझी स्वतःची इमेजच अशी काही बनवू शकलो नाही, की जी मला ठामपणे सांगता यायला पाहिजे, की मी म्हणजे हे. अमिताभ बच्चन इज इक्वल टू लीजेंड, अमिताभ बच्चन इज इक्वल टू शहेनशाह, अमिताभ बच्चन इज इक्वल टू आणखीन काय जे आपण लिहिलं, हे सगळं आपल्याला सांगण्यात आलं, की हे असं आहे. पण आपण स्वतःच्या बाबतीमध्ये मात्र टोटली अनअवेअर आहोत, की माझ्याबद्दल काय सांगायचं? सो यासाठी भगवद्गीता आहे, की तुम्हाला जगातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती आहे, पण स्वतःबद्दलच माहीत नाही. तुम्ही जगातल्या अनेक गोष्टींबद्दल बोलू शकता, सांगू शकता, परंतु स्वतःबद्दल सांगा, असं सांगण्यात आलं, की आय डोंट मी काय सांगू? आणि हे सांगण्यासाठीच गीता आहे. आणि म्हणून हे गीता सेशन आपल्याला स्वतःची ओळख करून देतं, की ज्यावेळेला असं कधीतरी माझाच मी माझ्या समोर येऊन जाईल, त्यावेळेला मला उत्तर देता यायला पाहिजे, की मी नेमका कोण आहे? माझी स्वतःची ओळख काय आहे? आता ही स्वतःची ओळख सांगत असताना ती चेतना आणि वगैरे, वगैरे जे काही सांगितलं, ते 11 ते 25व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. ऐकायला गोडही वाटलं. कदाचित असंही वाटलं, की वॉव! मला समजलं. आता मला कळलं मी म्हणजे चेतना. मी म्हणजे तो स्वयंप्रकाशी. मी म्हणजे ते सर्व, हे विश्व, हे सर्व मी आहे. ओके, मला कळलं. इम्प्लिमेंट करता येतंय? कोणी तुम्हाला रागावलं तर असं म्हणता येते, की "अरे, तो आणि मी एकच आहे." मला नाही तो रागावला नाही आणि मलाही राग आला नाही. नाही करता येत. कारण जे समजलंय ते फक्त बुद्धीच्या स्तरावरती समजलंय. ते शब्द समजलेत, त्या शब्दांचे अर्थ समजलेत. याच्या पलीकडे समजलं नाही. मग ते समजण्यासाठी मी विविध प्रयत्न करतो. काय-काय करतो? तर ती गोष्ट पुन्हा-पुन्हा ऐकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करतो. भगवद्गीता काढून त्यातले शब्द, त्याचे शब्दार्थ हे लिहून काढण्याचा किंवा पुन्हा-पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करतो. अगदी माझं आता इतकं तोंडपाठ झालेलं आहे, की मला आता समजतंय की काय करायला पाहिजे. पण तरीही माझ्या जीवनात ते इम्प्लिमेंट करा म्हटलं, की नाही जमत आहे. त्याची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. कारण फक्तच जर आपण शाब्दिक संख्या वाढवत राहिलो, खूप वेळा ती गोष्ट करत राहिलो,
तर काय होणार आहे? काही नाही, बुद्धीचं एक्सरसाइज होणार आहे आणि अधिकाधिक ते शब्द तोंडपाठ होतील. मग बोलायला अगदी ते नकळत विचार न करता सुद्धा ते शब्द बाहेर पडतील. उपयोग काय? हे सगळं करून उपयोग काय होणार आहे? काही नाही. समोरचा एखादा तुम्हाला म्हणेल, "वॉव! तुमचं किती छान पाठांतर आहे. तुम्हाला किती लक्षात राहतंय. तुम्हाला किती छान समजलंय." पण त्याने माझं लाईफ बदलतंय का? मग त्या सगळ्याचा उपयोग काय? 52व्या श्लोकांकडे जाऊया. कारण हा कर्मयोगाचा दी एंड भगवंत ह्या ठिकाणी करणार आहे. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. यदा म्हणजे जेव्हा, ते म्हणजे तुझी बुद्धी मोहकलिलं मोहरूपी दलदल अथवा अंधार व्यतितरिष्यती चांगल्या प्रकारे पार करून जाईल. तदा तेव्हा श्रुतस्य ऐकलेल्या च आणि श्रोतव्यस्य ऐकिवात येणाऱ्या निर्वेदम वैराग्य गंतासी तुला प्राप्त होईल. जेव्हा तुझी बुद्धी ह्या मोहरूपी दलदलीतून किंवा अंधारातून पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इहपर लोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. हा कर्मयोगाचा शेवटचा कन्क्लुजन जे आहे, ते भगवंत या ठिकाणी करतोय, की हा कर्मयोग केल्यामुळे काय होईल किंवा हा कशाप्रकारे होईल? भगवंत इथं असं म्हणतो, "यदा ते मोह कलिलम." हा कलील जो आहे दॅट इज अ दलदल और अंधार, दाट असं अरण्य, की ज्याच्या आतमध्ये मी अडकलोय आणि बाहेर कसं जायचं मला माहित नाही. काळाकुट्टा अंधार आहे, मला कुठेही प्रकाशाचा किरण दिसत नाही. त्यामुळे कुठे जायचं हेही मला कळत नाही. ही दलदल आहे, मी जेवढा बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय, तेवढं मी आतमध्ये अडकत चाललेलो आहे. दॅट इज कलील. यदा ते मोह कलील. कशाचा आहे कलील? मोहाचा. हा मोह प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. षड्रिपूंमधला एक रिपू आहे, शत्रू आहे आपला. की एखादी गोष्ट करण्यामध्ये माणसाचं जीवन जे आहे किंवा कोणत्याही जीवाचं जे त्याचा स्वभाव धर्म आहे, तो स्वभाव धर्म असा आहे की इंद्रियांशी निगडीत आहे. आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, यांशी निगडीत असलेल्या गोष्टींचं आपल्याला आकर्षण आहे. डोळ्यांना आणखीन पाहायचं आहे. लहानपणी ज्या गोष्टी पाहून आपल्याला अत्यंत आनंद होत होता, आज तीच गोष्ट पाहिल्यानंतर आपल्याला काही वाटत नाही. कारण आपली आनंदाची डेफिनेशन आता आणखीन व्यापक झालेली आहे. मला आता त्या छोट्या गोष्टीत आनंद वाटत नाही. पूर्वी मला ₹1 मिळाला तरी त्या ₹1चं इतकं अप्रूप असायचं, की तो ₹1 सुद्धा मी जपून ठेवायचो. आज ₹1 काय ₹100 जरी मला मिळाले, तरी मला त्याचं मोल राहिलेलं नाही. कारण माझ्या आनंदाची व्याख्या व्यापक होत चाललेली आहे. मला आता 100 नाही 1000 पाहिजे, 1000 नाही 10,000 पाहिजे. पूर्वी अगदी ज्यांनी दूरदर्शन वगैरे पाहिलेलं आहे, तर साध्या-साध्या सीरियल किंवा आठवड्यातून एकदा दाखवला जाणारा पिक्चर मला खूप आनंद देऊन जायचा. आज 24 तास माझ्याकडे मूव्हीजचे चॅनल्स आहेत, पण मला तो चॅनल्स किंवा तो मूव्ही आनंद देऊ शकत नाही. मी 24 तास नाही पाहू शकत आहे. माझ्या आनंदाच्या ज्या व्याख्या आहेत, त्या अधिक व्यापक होत चालल्या आहेत. मला सतत आणखीन काहीतरी बघायचंय. याच्यापेक्षा भव्य काय? पूर्वी साधासा एक छोटासा फटाका लावणारा व्यक्ती खूप आनंदित व्हायचा. आज त्याला हजारो, लाखोंचे फटाके वाजवले तरी तो आनंद मिळत नाही. काहीतरी तो ह्याच्यापेक्षा बेटर काय? असं म्हणून प्रयत्न करतोय. सेम बाकी इंद्रियांचं आहे. कानांचंही तेच आहे, जिभेचंही तेच आहे. पूर्वी कधीतरी मिळणारा एखादा गोड पदार्थ आज रोज अगदी मागता क्षणी मिळतोय, पण त्या जे काही गोड पदार्थ आहे त्यातला गोडवा जो आहे, तो कुठेतरी आनंदाचा हरवून बसलाय. आणि मग मला आणखीन काहीतरी बेटर करायचं असतं. मी आणखीन काय चांगली रेसिपी करू? आणखीन कसं याच्यामध्ये ॲडिशनल काही करता येईल, की जेणेकरून मला तो आनंद मिळेल. कारण हे इंद्रिय जे आहेत, हे इंद्रिय सुखाधीन आहेत. आणखीन सुख घेण्याचा प्रयत्न करतात. एखादी गोष्ट आपण वारंवार केली, की त्यातला रस निघून जातो. मग त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी मोठं, भव्य शोधण्याचा प्रयत्न माणसाकडून केला जातो आणि त्याच्या तो मागे धावत असतो. आज जी गोष्ट आपल्याला खूप भारी वाटते, खूप अप्रूप वाटतंय त्या गोष्टीचा, आणखीन काही वर्षानंतर त्याचं मोल आपल्यासाठी अगदी किरकोळ असणार आहे.
कारण ही इंद्रिय जी आहेत ही कंटाळून जातात. तेच-तेच किती वेळा पाहायचं? रोज एकच माणसाचा काय चेहरा पाहायचा? नवीन-नवीन कर आणि हा आजच्या समाजातला फार मोठा आजार झालेला आहे. तरुण पिढीमध्ये ह्या गोष्टी जाहीररित्या बोलू नयेत, पण इतका या आनंदाच्या व्याख्यांचा, व्यापकतेचा जो ऱ्हास त्यांच्या आयुष्याचा होतोय, त्याचा विचार न केलेला बरा. कारण त्यांना आणखीन काहीतरी बेटर हवंय. कारण तृप्त झालेत इंद्रिय. आता ह्याच्यापेक्षा बेटर काय? मग हा जो मोह आहे, जो इंद्रियांच्या विषयांनी निर्माण होतो, हा मोह आपण कितीही ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या, वाचल्या, अगदी आपण गेले 20 भागांपासून भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण तरीसुद्धा हा मोह आपल्यातनं बाजूला पडलेला नाही. ही गीता मी सांगतोय तुम्हाला वाटतं, वॉव! किती छान आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा बेटर काहीच असू शकत नाही. कारण आत्तापर्यंत तुमच्या बुद्धीने ह्या इंद्रियांच्या माध्यमातून जे काही ऐकलं असेल, त्याच्यापेक्षा हे बेटर आहे. पण 100% खात्रीने सांगतो, की ज्यावेळेला ह्याच्यापेक्षा बेटर आणखीन काहीतरी मिळेल, त्यावेळेला हेही कंटाळवाणं वाटणार आहे. नकोसं वाटणार आहे. कारण इंद्रियांना आणखीन काहीतरी मग कुठलं इंद्रिय आहे? फक्त कान नाहीये. बुद्धी सुद्धा इंद्रियच आहे. मग ही बुद्धी म्हणते, "काय तेच-तेच विषय घेऊन आला, बास झालं आता नवीन काहीतरी पाहिजे." आणखीन नवीन, आणखीन नवीन. आपण बुद्धीचे सुद्धा मोहामध्येच अडकलेलो आहोत. आणि मग ही बुद्धी काय करते, मग त्या घटनेशी, त्या प्रसंगाशी, त्या व्यक्तीशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करते. आपण कुठल्याही गणपतीला जेव्हा जातो, कुठल्या देवाला जातो, त्याला काय भावना असते आपली, की मला तो देव आवडतोय. त्याची कारणं अनेक असू शकतात. प्रत्येकाला वेगवेगळा देव आवडू शकतो आणि त्याची आवडण्याची त्याची कारणं असतात. पण तीच कारणं दुसऱ्याला लागू पडतील असं काही सांगता येत नाही. कारण ह्याचा मोह वेगळा आहे, याचं अट्रॅक्शन, ह्याचं अटॅचमेंट वेगळं आहे आणि त्याचं अटॅचमेंट वेगळं आहे. त्याला कदाचित ते महालक्ष्मीमध्ये आकर्षण वाटेल. एखाद्याला आणखीन कुठल्या देवामध्ये वाटेल. कुठल्याच देवांमध्ये वाटत नसेल, तर त्याला स्वतःमध्येच आकर्षण वाटेल. कुठेही असू शकतं. कारण हे सगळं जरी ज्ञान माझ्याकडे असलं, तरी सुद्धा हा मोह जो बुद्धीला झालाय, त्याच्यामुळे मी पुन्हा-पुन्हा त्याच गोष्टींमध्ये अडकत राहतो. मग तो माणूस कोण आहे, कसा आहे, पार अगदी त्या कुठल्याही गोष्टींची आपण झाडाला झाड म्हणून पाहताच येत नाही. ते झाड मग हिरवं आहे का, मग लाल आहे का, त्याला कुठली फळं लागली, कुठली फुलं लागलीत, पान बारीक आहे का, मोठं आहे का, आणखीन काय? इतकं त्याचं पूर्ण त्याचा काय म्हणतो आपण त्याला, रस ग्रहण करून टाकतो, की ते झाड म्हणून नुसतं आपल्याला पाहताच येत नाही. कारण बुद्धी जी आहे, ती विषयाधीन असल्यामुळे, इंद्रियाधीन असल्यामुळे आणि इंद्रिय विषयाधीन आहेत. मग मला त्या झाडाकडे झाड म्हणून पाहताच येत नाही. फक्त झाड म्हणून पाहता येतं का? नाही. तर मग झाडाचा आकार कसा आहे? झाडाची उंची किती आहे? ती सावली किती देतोय? त्याच्या पानांचा रंग कोणता आहे? कितीतरी गोष्टींचा मी विचार करतो. हे नुसतंच तुम्ही प्रयोग करून बघा. सेशन संपल्यानंतर कुठल्याही एका गोष्टीकडे, तुमच्या घरातल्या कुठल्याही एका गोष्टीकडे 5 मिनिटं काहीही विचार न करता पाहून बघा. त्या 5 मिनिटाच्या सोडून द्या, पण अगदी काही सेकंदामध्येच तुम्हाला सुरुवात होईल. अच्छा हा लाल रंग आहे. मग हे एवढाच आकार आहे. मग हे त्रिकोणी का आलंय? चौकोनी पाहिजे होतं. पुढच्या काही सेकंदामध्ये हे तुमचे विचार चालू होतील आणि तुम्ही गुंतत राहता त्या गोष्टींमध्ये. आणि जर एखाद्याने 5 मिनिटानंतर विचारलं, "तुला काय समोर दिसलं?" आपण हे सगळं वर्णन करून सांगू आणि त्याच्यावरती वरनं आपलं जजमेंट पण सांगू. "अरे, ते असं नाही, असं करायला पाहिजे होतं. ते चौकोनी नव्हतं, आयत करायला पाहिजे होतं." का आणखीन काही. त्या वस्तूकडे ती वस्तू म्हणून पाहतच नाही. त्या व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून पाहतच नाही. त्याच्या सगळ्या गोष्टी कारण आपण मोहामध्ये अडकत राहतो. आणि मग भगवंत इथे म्हणतो, "यदा ते मोह कलिलम बुद्धिर व्यतीत रिष्यती." हा कर्मयोग तुला कधी साध्य होणार आहे? जेव्हा या मोहाच्या दलदलीमध्ये, अंधारामध्ये अडकलेला तू ज्यावेळेला ह्या मोहाला पार करून जाईल. तुझी बुद्धी जी आहे, या मोहाच्या पलीकडे जाईल, अटॅचमेंटच्या पलीकडे जाईल, त्यावेळेला तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. त्यावेळेला तू कुठे जाशील? भगवंत म्हणतो, श्रोतव्यस्य श्रुतस्य च. आजवर ज्या काही तू गोष्टी ऐकलेल्या आहेत, आता इथे प्रत्यक्ष ऐकलेलं हा जरी शब्दप्रयोग असला, तरी ऐकलेलं याचा अर्थ अनुभवलेलं.
आजवर तू ज्या तुझ्या इंद्रियांनी सगळं काही अनुभवलेलं आहे ते आणि श्रोतव्यस्य जे काही अनुभवणार आहेस, ऐकणार आहेस ते. या सगळ्यांपासून तो आपोआप अलग होऊन जाशील, विलग होऊन जाशील, डिटॅच होऊन जाशील. तुला काही वेगळं करावं लागणार नाही. कारण तू जर असा प्रयत्न केलास, की मला ह्यातनं बाहेर पडायचं, मला ह्यातनं बाहेर पडायचंय, तर आणखीन अडकत जाणार आहे. कारण ह्यातनं बाहेर पडायचं हा सुद्धा एक मोहच आहे. म्हणून ही बुद्धी तुला जोपर्यंत तू ह्या मोहाच्या अंधारातून पलीकडे जात नाही, त्याला पार करून जात नाही, तोपर्यंत काहीच शक्य नाही. एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या व्यक्तीला तो नव्याने स्वयंपाक करायला घेत असेल, सुरुवातीला अगदी ते फसतं बऱ्याचदा, जमत नाही. मग हळू-हळू जमायला लागतं. मग चव आणखीन छान जमते. आता एकदा ते जमलं, 4 लोकांनी त्याचं कौतुक केलं, की त्या व्यक्तीला असं वाटतं, मी आणखीन काय-काय पदार्थ बनवू. मग पुन्हा 1-2 दिवसातच नाही, आता मग मी हे पदार्थ करून पाहते. पुन्हा 2 दिवसांनी पुन्हा आणखीन नवीन पदार्थ. असं करता-करता काही दिवसानंतर, बास आता रोज-रोज काय करायचं? आता 15 दिवसांनी करू. कारण ते नवीन करण्यामधला जो आनंद होता, जो इंद्रियांना मिळत होता आणि इंद्रियांच्याद्वारे बुद्धीला मिळत होता, की "अरे मला जमतंय की, मला छान जमतंय. मी ते बनवल्यानंतर माझे लोकं सगळे कौतुक करतायत." ह्या छान जमण्यामध्ये बुद्धीला मिळालेल्या आनंदातून, लोकांनी केलेल्या कौतुकातून, त्यातनं माझा अहंकार जो पोसला गेला, मला ते छान वाटतं कौतुक. ऑफकोर्स कोणाला आवडत नाही कौतुक. पण मग मला असं वाटतं, की अरे बास झालं आता आता एवढंच काय कौतुक, मग आणखीन मोठ्या प्लॅटफॉर्मवर करायला पाहिजे. आणखीन मोठं कौतुक, आणखीन नवीन चॅलेंज, आणखीन नवीन, आणखीन नवीन धावत राहतो. कारण कुठे स्टॉप व्हायचं हे मला माहितीच नाहीये. म्हणून भगवंत इथं म्हणतो, की ज्यावेळेला तू या मोहरूपी दलदलीच्या पलीकडे जाशील, त्यावेळेलाच तुला हा आजवर ऐकलेल्या म्हणजे आजवर ज्या काही अ, गोष्टी ऐकल्या आहेत. असं केलं की पुण्य मिळेल, असं होईल, केलं की पाप होईल आणि त्याचे भोग आणि त्याचं नशीब आणि त्याचं प्रारब्ध. हे जे काही तू आजपर्यंत ऐकलेलं आहेस, मागेही म्हटलं होतं, की तू इथनं मेलास, मग पुढच्या जन्मात जाशील. हळू एक दिवस येईल, की तुझ्या जवळ सगळं प्रारब्धाचे भोग संपतील. असं आपण आजपर्यंत ऐकत आलेलो आहे. भगवंत म्हणतो असं होत नाही. भगवंत म्हणतो या क्षणी सुद्धा हे होऊ शकतं. कंडिशन काय आहे? या मोहरूपी दलदलीला तुला पार करावं लागेल. तुला जर हे जमलं, तर तू या क्षणी ह्या सगळ्यातून बाजूला पडशील. काही विशेष करावं लागत नाही. एखादा पिक्चर आपण पाहायला गेलो, तर पिक्चरमध्ये आपण अक्षरशः गुंतलेलो असतो. ते जे काही 3-4 तास असतील, ते पूर्ण त्या पिक्चरच्या भावनेमध्ये गुंतलेलो असतो. ज्या क्षणी पिक्चर संपतो, आपल्याला पिक्चर बघत असताना असं वाटतं का? बऱ्याचदा असं वाटतं बरं का, की हा पिक्चर एवढा इमोशनल आहे, माझ्या डोक्यातनं हा जाईल का विषय? पण जातो ना. अगदी जसंही पिक्चर संपतो, जसे एखादा सीरियलचा एपिसोड संपतो, विषय संपून जातो तो. आपण आपल्या रुटीनला लागतो. तसंच भगवंत असं म्हणतोय, की ह्या मोहरूपी अंधारातून हे जे अट्रॅक्शन आहे, अटॅचमेंट आहे, याच्यातून ज्या दिवशी तू बाहेर पडशील, त्या क्षणी तू ह्या सगळ्यातनं अलिप्त झालेला असेल. तुला त्यासाठी काहीही करायचं नाही आणि तुला तो योग साधला गेला असेल. आजवर जे अनुभवलंय आणि भविष्यात जे अनुभवणार आहेस, ऐकणार आहेस, या सगळ्यातून तू अलिप्त होशील. आजवर आपण कितीतरी काय-काय ऐकलेलं असतं आणि भविष्यात आणखीन काही काय-काय ऐकणार आहे. आज मी जे केलंय त्याचं फळ मला उद्या मिळणार आहे. ते मला फळ असं मिळायला पाहिजे. अशा प्रकारचा रिझल्ट मला अपेक्षित आहे. हे सगळं मला ऐकायची इच्छा आहे. या दोहोंमधनं तू विभक्त होशील, असं भगवंत इथं म्हणतो. पण पुन्हा प्रश्न तेच होईल, की ह्या सगळ्या गोष्टीतनं का विभक्त व्हायचं? उलट हे तर चांगल्या गोष्टी आहेत, आवडीच्या गोष्टी आहेत, मला सुख देणाऱ्या गोष्टी आहेत. मग ह्यातनं विभक्त का व्हायचं? कारण ज्या अप्रिय गोष्टी असतात, त्या आपण टाळा म्हटलं तर टाळू शकू, की "अरे हां, हे नकोय का माझ्यापासून? हे घेऊन जायचंय का तुम्हाला? घेऊन जा." पण एखादी प्रिय गोष्ट जर आपली असेल आणि ती जर कोणी म्हटलं, "मी ही ही पण घेऊन जाणार आहे." तुला जी अप्रिय आहे ती घेऊन जाणार असेल, तर त्याच्यासोबत मी ही प्रिय गोष्ट सुद्धा घेऊन जाणार. नाही, 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 ते नाही चालणार. अप्रिय पाहिजे ते घेऊन जा, पण माझ्या प्रिय गोष्टींना तुम्ही हात लावायचा नाही. कारण ते सुखावणार आहे, आनंद देणार आहे आणि मला ते गमवायचं नाही. म्हणून मग प्रश्न पडतो, की हे सगळं ह्यातनं अलिप्त कशासाठी व्हायचं आणि का व्हायचं? काय मिळणार आहे यातनं?
ते पुढच्या भागांमध्ये आपल्याला समजणार आहे. पण भगवंत म्हणतो, की बाबा कारण समोर अर्जुन आहे. याची पात्रता तेवढी आहे. जर तुला ह्या मोक्षाच्या मार्गावर जायचं असेल, जर तुला स्वतंत्र व्हायचं असेल, तर तुला हे करावं लागेल. इफ यू आर नॉट इंटरेस्टेड, की मला नाही स्वतंत्र व्हायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळं एन्जॉय करतो. तुला कुठलाही आग्रह नाही. पण ह्या सायकलमध्ये मग तुला अडकण्याशिवाय पर्याय नाही. कारण हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग हा नेहमी इक्विलिब्रियममध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. कितीही तुम्ही काही करा. साधं पाण्याचं जरी आपण घेतलं, पाणी कधीही त्याची लेव्हल सोडत नाही. एक पाईपमध्ये जर पाणी घेतलं असेल, तर दोन्हीही पाईपमधल्या टोकांमधलं पाण्याची लेव्हल ही समान राहते. हा निसर्गाचा नियम आहे. त्याला मी काही करू शकत नाही, तुम्हीही काही करू शकत नाही. जगातलं कोणीही काही करू शकत नाही. निसर्ग नियमांच्या बाहेर जाऊन कुठलीही गोष्ट घडत नाही. त्यामुळे हा निसर्गाचा नियम आहे, की जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, जर तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल, तर हे करावं लागेल. नाही व्हायचं असेल, तुम्ही सगळ्या गोष्टी अनुभवू शकता, पण त्याच्यासोबत ह्या तुम्हाला भोगाच्याही गोष्टी येणार आहेत. तुम्हाला व्यापार करायचा आहे, व्यापार केल्यानंतर फक्त फायदाच होईल, अशा उद्देशाने जर तुम्ही व्यापार करत असाल, तर ते मात्र चुकीचं ठरेल. कारण व्यापार करायचा, की फायद्यासोबत तोटा हा ठरलेलाच आहे. तेही स्वीकारण्याची तुमची मानसिकता असेल, तर व्यापार करावा. कारण तो नियम आहे. ते रूढ आहे. त्या व्यवसायाच्या त्या गोष्टी आहेत. तसंच हा जीवनाचं रूल आहे, की जर तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल, तर यातनं बाहेर पडा. नाही स्वतंत्र व्हायचं, बाबा नाही माझ्या ह्या प्रिय गोष्टी मला नाही सोडायच्या. काही हरकत नाही. अजिबात सोडू नका तुम्ही. त्या सगळ्या उपभोगा. पण ह्या सर्कलमध्ये, या सायकलमध्ये अडकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तर तुम्हाला ठरवायचंय, तुमच्या समोर एका बाजूला भगवंत आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या सुखासनं गोष्टी आहेत. तुम्हाला काय हवंय? चॉईस इस युअर्स. मागच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. निवडण्याचा, कर्म करण्याचा अधिकार, स्वातंत्र्य भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. काय निवडायचं हे आपण ठरवायचं. अर्जुन आणि सो हे दोघं ज्यावेळेला भगवंताकडे गेले, दुर्योधन सॉरी. सो दुर्योधन आणि अर्जुन ज्याला भगवंताकडे गेले, की तुझी आम्हाला मदत हवी आहे. भगवंत म्हटला, "ठीक आहे, हरकत नाही. एका बाजूला माझी नारायणी सेना आहे, एका बाजूला मी आहे. मी निशस्त्र असणार आहे. मी कुठलंही शस्त्र हाती घेणार नाहीये. निवड तुम्ही करा." ज्यांनी जे निवडलं त्याच्याप्रमाणे त्याला परिणाम भोगायला मिळाले. दुर्योधनाला नारायणी सेना प्रिय होती, कारण त्याला विजय प्राप्त करायचा होता. त्याने नारायणी सेना निवडली. अर्जुनाने भक्तीखातर भगवंताला निवडलं. ज्या क्षणी भगवंताला निवडलं, त्या क्षणी निर्णय ठरला होता, की जिथे भगवंत आहे तिथे विजय आहे. मला जर आकाशात उडायचं असेल, तर जमिनीला बांधलेला दोर मला सोडावाच लागणार आहे. जमिनीला दोर बांधलेल्या अवस्थेत ठेवून मी आकाशात उडू शकत नाही. मग मला फक्त एक मर्यादेपर्यंत उडता येईल. मला मला स्वातंत्र्य राहणार नाही. तर दोर जोपर्यंत बांधलेला आहे, तोपर्यंत मला असं वाटेल, की मी स्वतंत्र आहे आणि आकाशात फिरतो आहे. पण वस्तुतः जर बघायला गेलं, तर तो दोरखंड जो आहे तो जमिनीला बांधलाय. त्यामुळे एका मर्यादेच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. मग मला ठरवायचं आहे, मला माझ्या आयुष्यात काय पाहिजे. भगवंत इथे कुठेही कंपल्शन करत नाही, की तुम्ही असंच करावं. तुमची जशी पात्रता, तुमची जशी इच्छा, तुमचा जो काही ध्येय असेल त्याच्यानुसार तुम्ही ते करावं. पुढचा श्लोक. श्रुतिभिः प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधौ वचला बुद्धिः तदा योगमवाप्यसि. श्रुतिभिः प्रतिपन्ना. तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकल्यामुळे विचलित झालेली ते तुझी बुद्धी जेव्हा समाधौ परमात्म्याच्या ठिकाणी निश्चला. तिथे परमात्म्याच्या ठिकाणी आहे, परंतु या अध्यायाच्या अनुषंगाने ज्याला आपण सांख्ययोग ज्याला म्हणतोय, तिथं परमेश्वर हा फॅक्टर्स कुठे येत नाही किंवा ही व्याख्याही कुठे येत नाही. पण तरी समाधौ याचा अर्थ ती एकाग्रता जी आहे, तो कर्मयोग जो आहे ते. निश्चला, अचल व अचला जे स्थिर, स्थास्यती राहील, तदा तेव्हा योगम अवाप्यसी, योग तुला प्राप्त होईल. तऱ्हेतऱ्हेची वचनं ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील. म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. ज्ञानेश्वर माऊली फार सुंदररित्या या ठिकाणी हे वचन आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. हा सिद्धांत जो आहे, तो माऊली आपल्याला सांगतात.
मागच्या श्लोकांचं विवेचन करताना माऊली असं म्हणतात, "मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे." की ज्या वेळेला तुझी ही बुद्धी ह्या मोहाच्या पलीकडे जाईल, त्या क्षणी तुला आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल आणि त्याच्याने तुझं मन सहजच स्वच्छ होईल. सर्व विकार, सर्व विचार हे आपोआप शांत झालेले असतील. सर्व गोष्टींचा निसरा झाला असेल आणि ते मन पूर्णतः शांत झालं असेल. ज्यावेळेला तू या मोहाच्या अंधाराला पार करशील. तेथ आणिक काही जाणावे, का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. ज्या क्षणी तुझी ही अवस्था तुला प्राप्त होईल, ते आत्मज्ञान तुझ्यामध्ये निर्माण झालं. कारण ज्ञान हे बाहेरून कधीच येत नाही. हे आतूनच येतं ज्याचं त्याला होतं. ज्या क्षणी तुला हे आत्मज्ञान प्राप्त होईल किंवा ते आत्मज्ञान सिद्ध होईल, पुढं तुला काही सांगण्याचं किंवा तुला काही जाणून घेण्याचं आवश्यकच राहणार नाही. सगळं काही त्या ठिकाणी स्तब्ध होऊन जाईल. सारी सृष्टी तुझ्यासाठी स्तब्ध झालेली असेल, ज्या क्षणी तुला हे आत्मज्ञान प्राप्त होईल. ज्या क्षणी मी प्रचंड दमलेलो असतो, थकलेलो असतो, कुठेतरी आडवं पडावं म्हणून मी पाठ टेकतो आणि इतकी गाढ झोप लागते. सारं विश्व माझ्यासाठी स्तब्ध असतं. ना माझ्या मनात कसले विचार असतात, ना कसली चिंता असते, ना कुठला आनंद असतो, ना कुठलीही प्रिय गोष्ट, नाती, कुठल्याही गोष्टी नसतात. आणि अशी गाढ झोप लागल्यानंतर ज्यावेळेला मला जाग येते, मी पूर्णतः फ्रेश असतो. पण तीच जर झोप मला सतत स्वप्न पडत राहिली, चलबिचल होत राहिली, मधीच जाग येत राहिली, तर उठल्यानंतर मला तो फ्रेशनेस जाणवत नाही. ज्यावेळेला हे मन स्वच्छ होतं, शांत होतं, त्यावेळेला अवर्णनीय असा आनंदाची प्राप्ती आपल्याला होते, ज्याचं वर्णन आपण करू शकत नाही. तुला गाढ झोप कशी लागली होती? काय झालं गाढ झोपेमध्ये? नाही वर्णन करून सांगू शकत. लागली होती, मला छान वाटलं, ह्या पलीकडं मला काहीही माहीत नाही. कारण त्यावेळेला माझ्या मनच अस्तित्वात नव्हतं. रादर ते मन पूर्णतः शांत होतं. मी कुठल्याही गोष्टींचा विचारच करू शकलो नाही. जसं मगाशी म्हटलं, की झाडाकडे फक्त ते गोष्ट, तो आकार म्हणून मला पाहता येत नाही. मी त्याच्याकडे विविध नजरेने पाहत राहतो आणि म्हणून मला त्या झाडाची माझ्या चित्तामध्ये इमेज तयार होते आणि त्यातून माझं जीवन चालू राहतं. पण जर मी त्या झाडाकडे निर्विकार नजरेने पाहू शकलो, तर ते झाड माझ्यावर कुठलाही प्रभावच टाकू शकत नाही. कारण माझी बुद्धी स्थिर आहे. माझं मन निर्विचार आहे. सो आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर माऊली असं म्हणतात, की तुला जाणून घ्यायचं काहीही किंवा तुला कोणी काही सांगावं अशीही अवस्था राहणार नाही. सगळं तुझ्यासाठी शांत झालं असेल. आपण आपल्या भाषेमध्ये किंवा आपण अनुभवलेली गोष्ट म्हणून मी तुम्हाला गाढ झोपेचं उदाहरण सांगितलं, की ती जेव्हा झोप लागते त्याचा आनंद हा ज्याने त्याने अनुभवलेला असतो. काय होतं त्यावेळेला? इतर वेळेची झोप आणि ती गाढ झोप भले काही मिनिटांची असू दे, तरी सुद्धा त्यातला जो आनंद आहे तो अवर्णनीय असतो. त्यामुळे ह्या मोहबुद्धीच्या किंवा ह्या मोहाच्या अंधकाराच्या का पलीकडे जायचंय? कारण हा स्वर्गीय सुखाचा आनंद अनुभवण्यासाठी, हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी. इंद्रियांची असंगती, जे पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. आजवर तुझी जी बुद्धी होती, जी इंद्रियांच्या अधीन होती आणि त्यामुळे इंद्रियांकडून मिळणाऱ्या सुखासाठी कायम तू धावत राहिलास. आता तुझी ती बुद्धी स्थिर झालेली आहे. आता तुला बाहेरून काही मिळवावं अशी इच्छाच राहत नाही. कारण तुला जे हवंय, जो पीस हवाय, जो आनंद हवाय, तुझ्या आतमध्येच प्रकट झालेला असतो. कारण आजवर ही बुद्धी इंद्रियांच्या अधीन असल्यामुळे ती सतत इंद्रियांना धावायला लावते. आणखीन सुख पाहिजे, धावा तुम्ही. कुठे मिळेल त्याचा शोध घ्या. त्याच्या मागे धावत राहा, कारण मला तो आनंद हवा आहे. हा मागे धावता-धावता किती धावायचं हे बुद्धीला माहितीच नाहीये, कारण तिला हवाय तो आनंद. बुद्धीला जे आकलन होतंय, त्या आकलनाच्या
आणखीन व्यापकता वाढत चालल्या आहेत आणि म्हणून मला काही दिवसांपूर्वी, वर्षांपूर्वी वाटणाऱ्या आनंदाच्या गोष्टी आज मला सुख देऊ शकत नाही. पूर्वी सहज साध्य एखादं काहीतरी गोष्ट आनंदाने कोणीतरी भेटवस्तू म्हणून दिली, तर मला आनंद वाटायचा. आज काही हजारोंमध्ये त्या वस्तू दिल्या तरच मला आनंद वाटतो. पण त्याही केवळ काय म्हणू त्या वस्तूपुरता आनंद आहे. क्षणिक आनंद मिळतो. आणि माझ्या आनंदाची व्याख्या मी अशी काही बदलून टाकली आहे, की जो मला पूर्वी आनंद वाटायचा आता वाटतच नाही. आणि माझी बुद्धी या इंद्रियांच्या अधीन असल्यामुळे आणखीन सुख मिळवण्याचा मी धडपड करण्यासाठी ही बुद्धी मला मार्गस्थ करते. पण ज्या क्षणी हे आत्मज्ञान प्रकट होईल, त्यावेळेला ही बुद्धी स्थिरावेल. आनंद हा तुला अनुभवता येईल. आणि मग काय तुला प्राप्त होणार आहे? गाढ झोप, समाधी सुख. समाधी सुखी केवळ, जे बुद्धी होईल निश्चळ, तै पावसी तू सकळ योग स्थिती. हे सगळं अनुभवायचं असेल म्हणजे जसं आपण म्हणतो, की जर तुला खरंच गाढ झोप काय असते याचा आनंद घ्यायचा असेल, तर शरीराने इतके श्रम कर, की पाठ टेकता क्षणी तुला झोप लागली पाहिजे. त्यावेळेला तुला कळेल आनंद काय. मग तुला तेवढे कष्ट घ्यावे लागतील. घाम गाळावा लागेल, तेव्हा तुला त्या गाढ झोपेचा आनंद कळेल. जो आळशी माणूस आहे, जो सतत झोपलेला असतो, त्याला त्या गाढ झोपेचा आनंद कळणारच नाही. आणि त्यातनं त्याला सुस्ती निर्माण होतीये, आळस निर्माण होते, त्यातनं सुख नाही मिळत आहे. पण ज्यावेळेला तू ती मेहनत करशील, घाम गाळशील, प्रचंड कष्ट करशील, तुझं शरीर थकलेलं असेल, त्यावेळेला तुला कशाचीही भ्रांत राहणार नाही, की मला भूक लागली, मला तहान लागली, ह्या कशाचीही भ्रांत न राहता, तू ज्या क्षणी पाठ टेकशील, त्या क्षणी तुला झोप लागलेली असेल आणि तेव्हा तुला त्या आनंदाची खरी व्याप्ती कळेल. पण त्यासाठी आधी श्रम तर करावेच लागतील. नाही, ते श्रम मी करणार नाही, पण मला तो आनंद पाहिजे. इम्पॉसिबल आहे. पण निसर्ग नियम आहे. तुला जर तो आत्मसुखाचा मार्ग हवा असेल, तर तुला या ह्या अंधाराच्या पलीकडे तुला बुद्धीला घेऊन जावं लागेल. ज्या क्षणी तुला हे जमेल, त्या क्षणी तुला तो आनंद मिळेल. या जन्मात, या क्षणात सुद्धा तो मिळू शकतो आणि तो मिळण्यासाठी तुला हा कर्मयोग जो मागील श्लोकांमध्ये सांगितलेला आहे 39व्या श्लोकांपासून, तो सगळा जर तू तसा इम्प्लिमेंट केलास, तर तुझी बुद्धी आपोआप या मोहरच्या अंधाराच्या पलीकडे जाईल आणि तुला हे सहज साध्य मिळेल. पण मग मला ते जमत नाही ना. कर्म केलं की मला फळ तर अपेक्षित आहे. मी त्याच्याशी अटॅच राहतो. मला ते हवंच असतं. मला काय हवंय त्याच्यानुसारच मी हे सगळंच मला हवंय. मग तू ह्या दुसऱ्या गोष्टी करू नको. इतकं सिंपल भगवंत या ठिकाणी आपल्याला वर्णन करून सांगतो आणि माऊली त्याच्यावरती फार सुंदर हे निरूपण करून आपल्याला समजावून सांगतात. पुन्हा जो हा 53वा श्लोक सांगितला. "श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला." आजवरती ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, हे चित्तावरती जे संस्कार झालेले आहेत, ही जी कर्माच्या इम्प्रेशन जे पडलेले आहेत, या सगळ्यांमुळे तुझी बुद्धी अस्थिर झाली आहे. मगाशी आपण बघितलं. निर्माचं चित्र दाखवल्यानंतर कितीतरी विचार आपल्या मनात पटकन येऊन गेले. अमिताभ बच्चन चित्र पाहिल्यानंतर पुन्हा नव्याने विचार आले. हे आजवर मी ऐकलेले आणि मला ऐकवण्यात आलंय. त्याच्यामुळे माझी बुद्धी त्या प्रकारे घडली गेलेली आहे. पण ज्याने आजपर्यंत त्या अमिताभ बच्चनला पाहिलं नाही, त्याच्याविषयी काही बातमी ऐकलेली नाही, त्याला पूर्णतः तो अननोन आहे. त्याच्या समोर जर तो अमिताभ बच्चन ठेवला, तर तो म्हणेल, "कोण आहे हा?" कोणतरी एक माणूस दिसतोय. ह्या पलीकडे त्याच्यासाठी काहीही मोल नसेल. फरक आहे हा. श्रुतिभिः प्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला. तुझी ही बुद्धी जी आजपर्यंत विविध कारणांनी, विविध अनुभवातून, अनेक जन्मातून ज्या सगळ्या गोष्टींचं अक्युमुलेशनमुळे जी बुद्धी तयार झाली आहे, नको-नको ते तऱ्हे-तऱ्हेचे विचार करतीये, ही सगळी तुझी बुद्धी यदा स्थास्यति निश्चला, ज्या क्षणी त्या स्थिरत्वाला प्राप्त करेल, निश्चला, जे कधीही हलू शकत नाही, हालत नाही असं, अढळ. अशी ज्यावेळेला तुझी बुद्धी पूर्णतः स्थिर होईल, त्या क्षणी समाधौ वच्चला बुद्धीः, अशी ज्यावेळेला ही स्थिर असलेली बुद्धी तुझी होईल, त्यावेळेला तदा योगम वाप्यसे.
त्या क्षणी तुला तो योग जो आहे, तो आनंद जो आहे, ती शांतता जी आहे, ती त्या क्षणी तुला प्राप्यसी. त्या क्षणी तुला ती मिळणार आहे. त्यासाठी तुला काहीही करायची आवश्यकता नाही. गाढ झोप लागावी म्हणून मी गोळ्या खात राहणं हा एक पर्याय आहे. पण अरे बाबा रे, तू श्रम कर, मेहनत कर, कष्ट कर तुझ्या आयुष्यामध्ये. गाढ झोपेसाठी तुला वेगळं काहीच करायची गरज नाही. ती आपोआप तुला लागणार आहे. किती साधं सिंपल आहे. आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे आणि अनेक वेळेला हे सल्ले आपण ऐकत असतो किंवा देत असतो. की तुला जर गाढ झोप हवी, तर तू एवढं कर ऑटोमॅटिक तुला झोप लागेल. त्यासाठी वेगळं काहीही करण्याची गरज नाही. पण तुझ्या दैनंदिन जीवनामध्ये इतका ताणतणाव, इतक्या गोष्टी तू डोक्यावरती घेतोस, पर्यायाने तुला गोळ्या खाऊन झोपावं लागतं. गाढ झोप नाही लागत. तो आनंद नाही मिळत गोळ्या खाऊन. हलकं राहणं आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे, हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. आणि तो स्ट्रेस जो आहे, म्हणून आजकाल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सगळीकडेच आणि ह्याचं फॅड फार प्रचंड आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट. की हा जो ताण आहे, ह्याचं मॅनेजमेंट करा, ह्याचं नियोजन करा. पण जर स्ट्रेस मॅनेज करायचा असेल, म्हणजे तो स्ट्रेस आहे हे एक्सेप्ट करावं लागतं आणि मग त्याला मॅनेज करावं लागतं. पण आपला धर्म आपल्याला सांगतो स्ट्रेस घेऊच नका ना. तो ताण जो आहे तोच तुम्हाला घ्यायचा नाही. त्याचं नियोजन करण्याची काय आवश्यकता आहे? संकटं कोणाच्या आयुष्यात नव्हती? सगळ्यांच्या आयुष्यात होती. संत झाले म्हणून काय त्यांच्या आयुष्यात नव्हती का? परमेश्वराचा अवतार झाला म्हणून त्यांना संकटं नव्हती का? सगळ्यांनाच संकटं होती. त्यांना ताण नव्हता. आपल्याला ताण आहे. कारण त्यांना माहिती होतं ते कोण आहे कारण त्यांना ते आत्मज्ञान प्राप्त झालं. आपल्याला माहीत नाही ती शॅडो कोणाची आणि त्याच्याबद्दल काय लिहायचं. म्हणून आपल्याला ताण आहे. तर तुम्हाला जर स्ट्रेस फ्री लाईफ जगायचं असेल, स्ट्रेस मॅनेज करून नाही जगायचं, स्ट्रेस फ्री जगायचं असेल, यू हॅव टू अंडरस्टँड युअरसेल्फ फर्स्ट. आधी मी कोण आहे? माझी क्षमता काय? अ, माझं अस्तित्व काय? हे जर ओळखलं तर ऑटोमॅटिकली स्ट्रेस फ्री होणार आहे. दुसऱ्याच्या घरात काही गोष्ट घडली तर त्याचा त्रास मला होत नाही. दुसऱ्याच्या पायाला ठेच लागली म्हणून माझ्या डोळ्यातनं पाणी येत नाही. पण ज्यावेळेला मला लागतं त्यावेळेला माझ्या पायाला म्हणजे माझ्या डोळ्यातनं सहज पाणी येतं. मला त्यासाठी मेहनत करावी लागत नाही. आणि जोपर्यंत ते मी दुसऱ्यांचं आहे असं म्हणणार, तोपर्यंत मला त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पण ज्या क्षणी हे माझं आहे, असं ज्यावेळेला मी म्हणायला लागेन, त्यावेळेला मला त्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो, इफेक्ट होतो. तो सेम वे की हे दुसऱ्यांचं आहे, असं जर म्हटलं तर मला ताण येईलच का? मग तो दुसरा म्हणजे कोण आणि मी म्हणजे कोण? एवढंच समजून घ्यायचं त्यासाठी गीतेचे 11 ते 25 श्लोक आहेत. की बघ बाबा ही रिॲलिटी आहे. तुला अशी नाही समजली, पुढचा कर्मयोग समजून घे. 39 ते 49. बरं तोही नाही समजला आता ते कशासाठी करायचं तेही समजून घे. चॉईस इस युअर. तुला ठरवायचं आहे की तुझ्या आयुष्यात तुला काय मिळवायचं आहे. ही स्थिर बुद्धीची अवस्था तुला सहजरित्या प्राप्त होईल आणि हे आजवर ऐकलेल्यामुळे जी अस्थिर झालेली बुद्धी आहे, ती तुझी आपोआप शांत होईल. तो कवणे स्थिती ऐसे, कैसे निरूपी विलसे, तेव्हा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. आता हे सगळं सांगितल्यानंतर स्वाभाविकपणे अर्जुन काय, मी काय, तुम्ही काय सगळेजण पुढच्या महत्त्वाच्या गोष्टीकडे जातो, की हे सगळं एवढं जर भारी असेल, तर असं ज्याला प्राप्त झालेलं तो माणूस कसा असेल? मोहामध्ये अडकवला. पुन्हा त्याच्या हिस्ट्रीमध्ये जायचो. मग हा जो माणूस एवढा सांगतोय, मग ह्या माणसाची हिस्ट्री काढा. तो कोण आहे? कसा आहे? तो कुठं राहतो? काय करतो? काय-काय त्याच्या गोष्टी आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट जास्ती आहे. मी दरवेळेला जे उदाहरण देतो, की शिक्षक फळ्याकडे बोट करून काय पॉइंट आउट करतोय, ह्याच्याकडे खरं तर विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं. पण शिक्षक पाहत बसतो ते बोट कसं आहे? किती लांबीचं आहे? या बाकीच्या गोष्टींकडे विद्यार्थ्यांचं जर लक्ष असेल, तर ते विद्यार्थी कधीच शिकू शकणार नाहीत. ज्यावेळेला ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट येणार, त्यावेळेला आपलं लाईफ आपण स्वतःहून स्पॉईल करतोय. आपण वर्गात तर आहोत, शिक्षकांकडे लक्षही आहे, पण शिक्षकांकडे लक्ष नाही द्यायचं आहे. शिक्षक जे सांगतायत त्याच्याकडे लक्ष द्यायचं हेच आपण विसरून जातो. फळ्यावरती जे लिहिलेलं आहे, ज्याच्यावरती पॉइंट करण्याचा प्रयत्न शिक्षक करतोय, ते पाहणं गरजेचं आहे. आपल्याला इंटरेस्ट कशात आहे? शिक्षकाच्या बोटाकडे. काय सांगितलंय ह्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. कोणी सांगितलंय? मग त्याची हिस्ट्री काय? तो तेवढा पात्र आहे का? वगैरे, वगैरे, वगैरे. मग त्याच्या खोलात आपण शिरणार. कारण आपली बुद्धी आजपर्यंत तशीच आपण घडवली आहे. आपल्याला त्या ज्ञानाची ओढ लागतच नाही. आपल्याला ह्या बाकीच्या ज्या
प्रापंचिक, भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे. आणि आपल्याला वाटतं, की असं केल्याने आपल्याला सुख मिळतंय. पण हे सुख इंद्रियाधीन मिळत आहे, जे क्षणिक आहे. आज तुम्ही त्या व्यक्तीची माहिती काढली किंवा त्या शिक्षकाची सगळी हिस्ट्री काढली, काय मिळणार आहे? काही नाही मिळणार. तुम्हाला त्या शिक्षकाची माहिती झालं ह्याची सुख किंवा ह्याचं सुख तुम्हाला मिळणार. या पलीकडे काहीही तुमच्या लाईफमध्ये बदल होणार नाही. पण त्या शिक्षकाने जे फळ्यावरती दाखवलंय ते जर तुम्ही व्यवस्थित शिकलात, तर तुमचं आयुष्य जे आत्ता जगताय त्याच्यापेक्षा आणखीन बेटर जगाल. कारण ते ज्ञान तुम्हाला प्राप्त झाल्यामुळे तुमचं शिक्षण उत्तम प्रकारे होईल. शिक्षण उत्तम झालं की तुमचं करिअर चांगलं होईल. करिअर चांगलं झालं की बाकीचंही आयुष्य सुखाधीन होऊ शकतं. पण ज्यावेळेला शिक्षकांनी काय दाखवलं हे बघण्याचे दिवस असतात, त्यावेळेला शिक्षकाच्या बोटाकडे पाहिलं आणि मग आता रडत बसलो, की "अरे, माझं असं काय झालं?" संतांनी आपल्याला काय शिकवलं हे त्या ग्रंथातनं वाचायचं, पण आम्ही त्या ग्रंथांकडे केवळ एक काय म्हणूया, कोणी सांगितलंय ह्याच्याकडे लक्ष देत बसलो आणि त्या व्यक्तिमत्त्वाला जास्ती महत्त्व दिलं. रादर त्यांनी काय सांगितलंय हे खरं तर आपण जास्ती लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे. तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, आणखीन अनेक संत असतील, यांनी काय सांगितलंय हे जास्ती महत्त्वाचं आहे. रादर ते त्यांची पर्सनॅलिटी, त्यांची बायोग्राफी काय आहे. सो असं ज्यावेळेला घडेल, मग अर्जुनाला प्रश्न पडतो, फार महत्त्वाचा जो आपल्यालाही पडलेला असेल. की हे सगळं जर एखाद्याला प्राप्त झालं, हे आत्मज्ञान प्राप्त झालं, हा कर्मयोग त्याचा सिद्ध झाला, ही बुद्धी त्याची अतिशय स्थिर झाली, हे आत्मज्ञान त्याला प्राप्त झालं, असा माणूस कसा असेल? अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणाला, "केशव, हे केशवा, समाधिस्तस्य स्थितप्रज्ञस्य, परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या अर्थात याची बुद्धी स्थिर झालेली आहे, अशा व्यक्तीचं किंवा पुरुषाचं भाषा म्हणजे लक्षणं का, काय? स्थितधिः तो स्थिर बुद्धी पुरुष, किम कसा, प्रभाषेत बोलत असतो, किम कसा आसीत बसत असतो आणि किम व्रजेत चालत असतो. की ज्याला हे आत्मज्ञान प्राप्त झालंय, ज्याची ही बुद्धी स्थिर झाली आहे, तो कसा बसतो, कसा बोलतो, कसा दिसतो, काय करतो, त्याचं आयुष्य कसं असतं? तो आपल्यापेक्षा किती वेगळा आहे का? आहे ना, माझं जीवन कसं रडगाणं आहे. अ, एवढं ज्ञान गीतेचं वगैरे देतं त्यांचं जीवन म्हणजे काय सुपर सॉलिडच असणार. त्यांच्या आयुष्यात काहीच नाही. स्वाभाविक आहे वाटतं. अर्जुनालाही असंच वाटतं. की ज्याला हे सगळं प्राप्त झालं म्हणजे तो कसा बसत असेल. म्हणजे मी साधी मांडी घालून बसतो, तर तो माणूस काहीतरी वेगळाच बसत असेल. हवेत-बिवेत उडून बसत असेल. काहीतरी वेगळं असलं पाहिजे ना त्याच्याकडे. आणि त्याला हे सगळं ज्ञान प्राप्त झालंय. आणि तेच अर्जुनाने विचारलंय. म्हटलं तर किती साधं आहे. की तो कसा बोलतो, कसा बसतो, त्याची लक्षणं काय आहेत? त्याचे गुणधर्म काय आहेत? साधी गोष्ट आहे. परंतु ते एवढ्यापुरतं मर्यादित नाही. म्हणजे कृष्ण हा ईश्वराचं रूप आहे, असं जर म्हटलं म्हणून काही कृष्ण श्वास घेत नव्हता का? नाही, नाही. कृष्ण म्हणजे भगवंत आहे ना, त्याला काय श्वासाची गरज आहे? मग तो श्वासच घेत नव्हता. त्याला भूकच लागत नव्हती. त्याला आनंद वाटत नव्हता. त्याला रडू येत नव्हतं. कारण आपल्याला असं वाटतं, की तो ईश्वर आहे ना, त्याला काय हे सगळ्या गोष्ट? हे तर माणसंच आहे. तो तर ज्ञानी आहे ना. अर्जुनालाही असं वाटलं, की एवढे 11व्या श्लोकापासून ते आता 52व्या-53व्या श्लोकांपर्यंत भगवंतांनी ज्या प्रकारे वर्णन केलंय, म्हणजे ज्याला हे सगळं प्राप्त असेल, तो सॉलिडच असेल. मग तो कसा असेल भगवंत? आणि माऊली त्याच्यावर म्हणतात, "तो कवणे स्थिती असे, कैसेनी रूपी विलसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणु, जे षडगुणाधिकरणु, तो काय तेथ नारायणो बोलती असे." आणि याचं उत्तर भगवंत देणार आहे. कारण स्वाभाविकपणे माणूस म्हणून आपल्याला हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे, की एखादा गुरु असतो, एखादा संत असतो, जे पु. ल. देशपांडेंच्या एका भाषणामध्ये त्यांनी असा एक उल्लेख केला, की पुलंना एका ठिकाणी एका मुलाखतकाराने असा प्रश्न विचारला, की "पु. ल. म्हणे तुमच्या बायकोचं सुनीताताईंचं फार बरं असेल म्हणे." पु. ल. म्हणले, "का?" नाही म्हणे, "तुम्ही इतके विनोदी आहात, तर तुमची बायको कायम हसतच असेल, म्हणजे तिला आयुष्यात दुःख म्हणून काही नसेलच." अर्थात पु. ल. आहेत, हजरजबाबी आहेत. पु. ल. म्हणले, "अगदी बरोबर आहे. छत्रपती शिवरायांचं फार अवघड झालं असेल त्यांच्या बायकोचं." मुलाखतकार म्हणला, "का हो पु. ल. असं का म्हणताय तुम्ही?"
नाही म्हणजे शिवाजी महाराज तर युद्ध करायचे ना, तर सतत बायकोशी युद्धच खेळत असतील. हा भाग जो आहे ना, की व्यक्तिमत्व हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. जसं आपण पब्लिक फिगर ज्यावेळेला असतो, समाजामध्ये जेव्हा वावरतो त्यावेळेला वेगळे असतो. घरामध्ये ज्यावेळेला आपल्याच माणसांसोबत असतो तेव्हा वेगळे असतो. जेव्हा एकटेच असतो त्यावेळेला वेगळे असतो. जरी व्यक्ती म्हणून आपण एकच असलो, तरी आपल्या स्वभावाचे विविध अँगल जे आहेत ते परिस्थितीजन्य असतात. तर ज्यावेळेला हा ईश्वरी अवतार किंवा हे असे स्थितप्रज्ञ व्यक्ती किंवा हा आत्मज्ञान प्राप्त असलेला व्यक्ती, हा कसा वाटत असेल, असं अप्रूप वाटणं स्वाभाविक आहे. पण तो जसं पुलंचं उदाहरण दिलं तसं आहे ते. की फुलं विनोदी आहेत म्हणून ते काय सारखे 24 तास हसत थोडी असतात. त्यांचंही जीवन आहे, नॉर्मल लाईफ जगतात. सेम वे हाच प्रश्न अर्जुनाला पडलाय, की देवा ह्या सगळ्यातनं काय मिळणार आहे? मग तो जो व्यक्ती असेल त्याचं मला म्हणजे रिझल्ट पाहायला वाटतो ना, अरे 90 मार्क मिळाले, 90% मिळाले तर किती भारी असतं. मला पण 90 मिळवायचे. का तर ते 90 मिळाल्यानंतर त्याचं कौतुक आणि आजकाल 90ला मिळत नाही. पण जे काही चांगले मार्क असतील तेवढे मिळाल्यानंतर कसं कौतुक होतं. 4 ठिकाणी त्याचं अगदी कौतुक सोहळे म्हणून मला ते 90 मिळवायचे आहेत. मलाही तो कौतुक सोहळा अनुभवायचा आहे. तो सेम वे अर्जुन इथे प्रश्न करतोय, की देवा हे जे सगळं तू जेवढं सांगितलंयस, असं सगळं प्राप्त झालेला व्यक्ती कसा असेल, हे मला तू सांग. त्याची लक्षणं काय असतात ती सांग. म्हणजे तसं मला होता येईल तर बरं होईल. जसं तो पौंड्रिक राजा होता, की त्याला असं वाटायचं आपणही कृष्णासारखं होऊया म्हणून त्याने कृष्णासारख्या ड्रेस, कृष्णासारखे कुंडल, कृष्णासारखं सगळं करण्याचा प्रयत्न का? तर मला वासुदेव व्हायचंय. मग वासुदेवासारखं मी वागणार म्हणजे मला वासुदेव म्हणतील. पण असं नुसतंच कॉपी करून वासुदेव होता येत नाही. तुम्हाला ती पात्रता सिद्ध करावी लागते आणि मग यथोचित काळामध्ये तो बुरखा फाटला गेला आणि तो त्याला कळलं आपण वासुदेव नाही जगासमोर उघडा पडला. तसंच आपलं होतं. आपण दुसऱ्याला बाह्य रूपाला कॉपी करत राहतो. तो माणूस बरेचसे बघा आपल्याकडे बुवा-बाबा असेच तयार होतात. की माझं हे बौद्धिक ज्ञान वाढलंय कारण मी आता हे सगळे ग्रंथ वगैरे वाचलेत, अभ्यास केलाय, पाठांतर प्रचंड केलेलं आहे. आता मला बुवाबाजी करायची आहे. मग म्हणजे बुवाबाजी अर्थ महाराज व्हायचंय, संत व्हायचंय, अजून काय-काय कोणाला व्हायचं असतं. मग तशा अवस्थेमध्ये बसणार, छान अशी मांडी वगैरे घालून बसणार, बोलताना अगदी अदबीनं बोलणार. का तर ते तसं बोललं पाहिजे ना आता. तसं बोललं तरच लोकं महाराज म्हणतील. कॉपी करण्याचा प्रयत्न आहे. वस्तुतः काय आहे तर फक्त बौद्धिक ज्ञान आहे. ह्याच्या पलीकडे काही नाहीये. 4 शब्द सामान्य माणसापेक्षा त्याच्याकडे जास्ती आहेत. परंतु ते जे सामान्य व्यक्तीपेक्षा असलेले जास्त आहे, त्याचा अवडंबर माजून ह्या गोष्टी होतात. मोगऱ्याचा जो सुगंध आहे आजकाल हे सगळे फ्रॅग्रन्स जे आहेत, हे सुगंध जे आहेत, हे केमिकल थ्रू बनवले जातात. मग ते सेंटमध्ये वापरले जातात, आणखीन कशात येतात. पण जर तुम्हाला म्हटलं, छान मोगऱ्याचा गजरा आहे एका हातात आणि एका हातामध्ये मोगऱ्याचा परफ्यूम आहे. तुम्ही कुठलं प्रिफर कराल? ए और बी? तो ए वाला जो सुगंध आहे, प्रत्यक्ष मोगऱ्याच्या फुलांचा जो सुगंध आहे, तो जो सुख मला देईल, ते बी मला नाही देऊ शकत आहे. केवळ बौद्धिक ज्ञान जे आहे, केवळ बाहेरील गोष्टींच्या ज्या गोष्टी आहेत, त्या एक लिमिटपर्यंतच सुख देतं. त्याच्या पलीकडे नाही देऊ शकत. एखादा बुवा, एखादा बाबा, एखादा महाराज त्या बौद्धिक ज्ञानाच्या एका मर्यादेपर्यंतच आपल्याला सुखासीन करू शकतो. त्याच्या पलीकडे जा म्हटलं, की त्याला जाता येत नाही, कारण तोच गेलेला नाही. बाह्य कॉपी जी आहे, तसंच माणूस म्हणून आपल्याला एखादी पर्सनॅलिटी छान वाटते. अमिताभ बच्चन खूप छान वाटतो. अमिताभ बच्चनची कॉपी करता येऊ शकेल. त्याच्यासारखा आवाज काढता येईल, त्याच्यासारखा ड्रेसअप करता येईल, सगळं करता येईल. अमिताभ बच्चन नाही होता येत. तो एकमेव असतो. अशा अनेक जगामध्ये पर्सनॅलिटीज आहेत. जे आहे ते आतून यावं लागतं. आत्मज्ञान हे बाहेरून होत नाही. नाहीतर असं वाटू शकतं आता मी रेग्युलर गीता सेशनला आहे, सो मी ज्ञानाच्या अगदी उंबरठ्यावरती आहे. कधी आता मी आतमध्ये प्रवेश करते आणि ज्ञान प्राप्त करून घेते. नाही होत. मग हे सेशन अटेंड करून काय मिळणार आहे? सोपं गणित आहे. शेती जर करायची असेल, बी पेरायचं असेल, पीक वाढवायचं असेल, त्यातनं उत्पन्न मिळवायचं असेल, तर आधी शेतीची मशागत करावी लागते. मशागत उत्तम केली असेल, माती अतिशय उत्तम असेल, सुपीक असेल, तर त्या मातीमधनं चांगलं बी तयार होईल आणि त्यातनं पीक चांगलं होईल. सो हे सेशन म्हणजे फक्त मशागत आहे. एक प्लॅटफॉर्म आहे, एक विचार करण्याची दिशा आहे. जगायचं की नाही जगायचं हा
प्रत्येकाचा स्वतंत्र प्रश्न आहे आणि त्याच्यानुसार त्याची वाटचाल आहे. मी प्रत्येक सेशनला जॉइन झालो आहे, म्हणून आता मी ग्रेट होणार आहे. असं जर तुमची कोणाचीही कल्पना असेल, तर आत्ताच सोडून टाका. असं होत नाही. सेशन अटेंड केल्यामुळे तुमच्या बुद्धीला अधिक खुराक मिळणार आहे आणि अधिक व्यापक रीतीने तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करणार आहे. मशागत उत्तम झाली आहे. आता तुम्हाला कळणार आहे बी कुठलं पेरलं पाहिजे, कसं पेरलं पाहिजे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. बी जर उत्तम पेरलं, काळजी व्यवस्थित घेतली, ऑफकोर्स तुम्हाला पीक चांगलं मिळणार आहे. पण नुसतीच मशागत चांगली झाली आहे म्हणून मी त्या शेताकडे बघत बसलो. आता मला ह्याच्यातनं उत्पन्न मिळेल. कसं मिळेल उत्पन्न? नाही होणार. म्हणून प्रवास गीतेचा आहे, पण शोध स्वतःचा आहे. आपली शेतजमीन कशी पिकवायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय. इंद्रियांच्या अधीन सर्वच जण आहोत. त्यातनं बाहेर कसं पडायचं आणि मग पुढच्या आता 54 पासून 72 पर्यंत भगवंत फक्त ही लक्षणच सांगणार आहे. काय मिळतं ह्यातनं आणि कसं घडतं. ते ज्यावेळेला समजेल त्यामुळे तो दुसरा अध्याय आता पुढचा जो शेवटचा टप्पा आहे. जसं एखाद्या पिक्चरमध्ये असतं, की सुरुवात असते, मध्य असतो आणि शेवटी क्लायमॅक्सचा सीन होतो आणि तिथे अख्खा पिक्चर इंटरेस्टिंग होतो. सेम वे आता पुढचे हे श्लोक आहेत, हे पूर्ण जवळपास क्लायमॅक्सवाले आहेत. कारण इथे ते फ्रूट काय आहे? त्यातनं फलनिष्पत्ती काय आहे? ते कसं असणार आहे? प्रचंड गोष्टी ह्याच्यामध्ये भरलेल्या आहेत आणि ज्या अतिभव्यतेकडे आपल्याला घेऊन जातील आणि 72 संपल्यानंतर आता आपल्याला वॉव! आता सगळं कळालं मला. आता काहीच आवश्यकता नाही. पण ज्या क्षणी तिसरा अध्याय सुरू होतो आणि अर्जुन पहिला प्रश्न विचारतो, "अरे, मला तर हाच प्रश्न पडला होता." आणि तिसरा ते 18 अध्याय ह्यात पूर्ण दुसऱ्या अध्यायाचं विस्तारीकरण आहे. अधिक खोलामध्ये जाऊन, अधिक डिटेलमध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या दुसऱ्या अध्यायांमध्ये सांगितल्या आहेत, त्या तिसऱ्या ते 18व्या अध्यायांमध्ये अतिशय डिटेलमध्ये भगवंतांनी पुन्हा समजावून सांगितलंय, की हे कसं होतं. त्यावेळेला भगवंत म्हणतो, ह्या मोहाच्या पलीकडे जायचंय. कसं? काय वेज काय आहे त्याच्यासाठी? मार्ग कोणते आहेत? ते मार्गावरती चालायचं कसं? त्याची साधनं कोणती आहेत? या सगळ्याची उत्तरं त्या तिसऱ्या ते 18व्या कारण एखाद्याला एखादं वाक्य एखाद्या विद्यार्थ्याला एका वाक्यात समजतं. पण एखाद्याला ते 4 वेळा समजून सांगावं लागतं. अर्जुनाला सारख्या महान काय म्हणूया शिष्याला किंवा पात्र असलेल्या व्यक्तीला 3 ते 18 अध्याय समजून सांगावे लागत असतील, तर विचार करा आपण कुठे असू. पण तरी या विस्तारीकरणामधनं प्रचंड ज्ञानाचं अ, स्रोत जो आहे तो आपल्यासमोर ओपन होईल. त्यातनं आपण किती घ्यायचं, किती आपलं आयुष्य बदलायचं हा आपला प्रश्न आहे. प्रवास स्वतःचा स्वतःला करायचा आहे. शेजारी एखादी छान व्यक्ती बसली म्हणून माझा प्रवास चांगला होऊ शकतो, कारण सहकारी चांगला मिळाला. पण याचा अर्थ मी गाडीतनं खाली उतरलो आणि आता म्हटलं, "वाह! छान वाटतंय, माझ्या शेजारी चांगला होता." म्हणून. माझा प्रवास नाही होणार आहे. ज्याचा त्याला हे गीतेचं सेशन ऐकायला मिळालं किंवा हे विचार आपल्याला ऐकायला मिळाले. आज मला नव्याने कळल्या ह्या गोष्टी. दॅट्स गुड. चांगलं आहे. पुढे काय? इम्प्लिमेंटेशन. तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये ते कसं उतरवताय ह्याच्यावरती सगळा खेळ. अदरवाईज मी म्हटलं मागेही म्हटलं तसं YouTubeवरती खूप सारे रिसोर्सेस आहेत, ज्याच्यातनं तुम्हाला बरचसं ज्ञान त्यातनं मिळू शकतं 100%. मोटिव्हेशनल स्पीकर तेच तर करतात. ते मोटिव्हेट करतात तुम्हाला त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या शब्दातून. आपण मोटिव्हेट होतोही, पण क्षणिक. आफ्टर 2-3 डेज आपण पुन्हा लाईनवर येतो. कारण इम्प्लिमेंटेशन करताना आपल्याला चॅलेंजेस उभे राहतात. हे दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं भगवंतांनी सांगितलं, कर्मयोग असा करा, तसा करा, असे रिझल्ट मिळतील. सगळं सांगितलं. देवा करू कसं? करायला गेलं की बघ अशी अडचण आली. ते जमतच नाही. मी अगदी ध्यानाला बसते सुद्धा, पण ते इतकं काय-काय गडबड होतीये सगळे ध्यानच लागत नाही. मग करायचं कसं? हे 3 ते 18 अध्याय एवढ्यासाठी आहे. संपूर्ण विस्तारीकरण. तर अशा प्रकारे भगवंत जो आहे तो या ठिकाणी या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला विविध विषय आणि प्रॅक्टिकल वे आउट त्यातले जे आहेत ते एक्सप्लेन करतो आहे. त्याचं विस्तारीकरण, त्याचं अगदी शब्दशः ती गोष्ट समजावून सांगतोय आणि त्याला जोडून आपण ज्ञानेश्वरीही घेतोय. त्यामुळे माऊली अधिक सोप्या पद्धतीने ते आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हालाही तुमचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला तुमच्या मार्गाने चालावं लागेल. मला जे कळलं तेच तुम्हाला कळलं पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही अभ्यास करत असताना, तुमचं जीवन जगत असताना तुमचे अनुभव जे येतील त्यातनं तुम्हाला आणखीन कदाचित काही वेगळं कळू शकतं. तुम्हाला दिशा मिळावी एवढाच त्याचा भाग आहे. भांडार आहे, ते तुला अनुभवायचं आहे. तुम्हालाही तेच करायचं आहे. या गीता सेशनमधनं काय मिळवायचंय? आपलं आयुष्य कसं जगायचं याचा मार्ग, तो जगण्याचा प्रयत्न करायचा. त्यातनं अनुभव घ्यायचे आहेत आणि त्यांनी
स्वतःचं जीवन समृद्ध करायचं आहे. जेव्हा ते स्वतःचं समृद्ध व्हायला लागेल, त्यावेळेला आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही समृद्ध करत जायचं आणि त्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही. दिवा लावला की तो आपोआप त्याच्या आजूबाजूचा अंधार दूर करतो. अंधार दूर करावा म्हणून दिव्याला काही प्रयत्न करावे लागत. सेम वे तुमचं आयुष्य समृद्ध झालं की आपोआप तुमच्या आजूबाजूचं आयुष्य समृद्ध करत जाल, ही खात्री बाळगतो आणि माझ्या वतीनं मी इथे थांबतो.